दंडवत प्रणाम। पंचकृष्ण परमेश्वरास कोटी कोटी माझे दंडवत प्रणाम। आणि इथे जमलेल्या सर्व माझ्या आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय सर्व जे माझे गुरुवर्य आहेत की ज्यांनी हा योग घडवून आणला, ज्यांनी सर्व तळागाळातील सर्व माझ्या जे बंधू आणि भगिनी आहेत त्यांना जो योग घडवून आणला, त्या सर्व आदरणीय मी कोणाच्याही एकाचा नामोल्लेख करणे योग्य समजत नाही, कारण सर्वांचे नाव घेणे काही शक्य नाही। खूप साधू आपल्या पदयात्रेमध्ये आहेत, म्हणून सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम। तर गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। परमेश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग तर आपल्याला साधूकडूनच मिळतो, कारण परमेश्वर हा निर्गुण निरामय निराकार आहे हे सर्वांना आपल्याला ज्ञातच आहे, आणि तो आपल्याला दिसून शकत नाही, आणि त्याच्यापर्यंत आपण पोहोचणं तर आपल्या भाग्याची गोष्टच मानावी लागेल। तर तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही, परंतु आपण पोहोचण्याचा प्रयत्न फक्त आपल्या गुरूंमार्फत करू शकतो। म्हणजे गुरूंना आपण परमेश्वर जर मानलं तर निश्चितच आपल्याला त्यांच्या मार्फत आपण परमेश्वरापर्यंत थोडेफार का होईना पोहोचू शकतो। तर तत्पूर्वी मी माझा परिचय आपल्याला सांगू इच्छिते। मी सुमन गोविंदराव भोसले, घरचे नाव आहे सुमन श्यामसुंदर बागल, आणि मी एवढी नशीबवान आहे की मला दोन्ही घरी महानुभावपंथी आहे। माझ्या माहेरी सुद्धा आमची जी भोसले गल्ली आहे ॲडव्होकेट गोविंदराव भोसले यांची सुकन्या आहे, मी डॉक्टर राम भोसले यांची भगिनी आहे, आणि मी पदानं केंद्रीय मुख्याध्यापिका आहे खंडेगाव केंद्राची। माझ्या केंद्रामध्ये 12 शाळा अंतर्गत आहेत, आणि मला खूप दिवसापासून इच्छा होती पदयात्रेला येण्याची, परंतु असेच अडथळे येत असतात जीवनामध्ये, परंतु त्या सर्व अडथळ्यावर मात करून हा सुदिन माझ्या जीवनामध्ये आज आलेला आहे, म्हणून मी माझं भाग्य समजते। आणि या सर्व पदयात्रेकरूंचे खरंच मी खूप अभिनंदन करते, खूप त्यांचं स्वागत करते। त्यांच्या इतके लोक हे असे सगळ्या थरातले आहेत, परंतु इथं जी स्वामीजींना अभिप्रेत आहे समानता, आणि जी मूल्य स्वामीजींनी प्रथम आपल्याला जो संदेश आता शासनाकडून जो आपण सगळे अभियान राबवतो, हा संदेश 850 वर्षापूर्वी प्रथमतः स्वामीजींनी सर्व समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचला होता। कारण जे आपण स्वच्छता अभियान आता प्रत्येक गावागावातून आपण राबवतो, ते स्वच्छता अभियान आमच्या स्वामींनी तेव्हाच्या काळामध्ये आपल्याला दाखवून दिलेलं होतं। म्हणजे ते पैठण याच्यामध्ये द्वारका नगरीमध्ये पूर्ण सगळ्या गावाचा कचरा गोळा करून गोमती नदीमध्ये टाकायचे। तर तेव्हाचा तो संदेश आपण त्याचाच वारसा आपण महानुभावपंथीय सर्वजण चालवत आहोत। आता विशेष म्हणजे सांगायचं जर झालं तर ह्या महानुभाव पंथामध्ये महिला आणि पुरुष या सर्वांना समान संधी आहे, कारण स्वामींच्या सानिध्यामध्ये महिलांचं खूप मोठं योगदान आहे। कारण एक ही अशी महिला होती महदाईसा, तिनंच आज आपला धर्म पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे। जर महदाईसा जन्माला आली नसती तर निश्चितच आपला धर्म म्हणजे कुठंच प्रकाशात पुढे आला नसता, आणि तिनंच आचार्यांना भानखेडीच्या डोंगरावरून खांद्यावर उचलून गोविंद प्रभूंकडे घेऊन आल्या होत्या। त्यामुळे आपला धर्म पुढे येण्यासाठी निश्चित असा प्रयत्न झालेला आहे। म्हणजे बघा महिलेचं किती स्थान महत्वाचं आहे, आणि आज सुद्धा पदयात्रेमध्ये आपण बघत आहोत ना, एक 30 ते 40% पुरुष आहेत आणि 70% माझ्या भगिनी आहेत। म्हणजे महिलांमुळे किती धर्म पुढे जाण्याचा प्रयत्न करतात त्या, म्हणजे त्यांच्या मागे पण खूप अडचणी असतात, परंतु त्या अडचणी सर्व सोडवून पदयात्रेसाठी येतात। इथं नाना प्रकारचे कष्ट सहन करून आपण ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा सर्वजण निश्चित प्रयत्न करत असतो, आणि प्रत्येकाने आपल्या मनामध्ये एक ध्येय ठेवलं पाहिजे। आपल्याला शेवटी आपल्याला
प्रत्येकाला अनुसरायचा आहे आणि तो अनुसरण्याचा मार्ग हा ह्या अशा उत्सवातून अशा कार्यक्रमातून आपल्याला साध्य करायचा असतो. आणि जर आपण आपलं ध्येय मनात खरंच ठेवलं तर परमेश्वर आपली वाट पाहत असतो आणि आपल्या मनातली इच्छा पूर्ण करत असतो. आता थोडक्यात म्हणजे मी माझ्या जीवनातलं उदाहरण सांगते. प्रत्येक वेळेस मला अडचण आली की माझ्या स्वामीजींची मला आठवण येते. केव्हाही आपल्यासोबत माणूस जन्माला येतो, एकटा येतो, मरताना सुद्धा तो एकटाच जातो, परंतु फक्त एकमेव परमेश्वर हा आपल्या सोबत असतो. आणि प्रत्येकाला जीवनामध्ये जेव्हा माझ्या म्हणजे आता गोकुळाष्टमीच्या माझ्या पायाला थोडंसं फ्रॅक्चर झालं तर म्हणजे मी पडल्याबरोबर एकदम मला असं लक्षात आलं की हे परमेश्वरा, मला यावर्षी पदयात्रेला जायचं आहे आणि मी आता जाऊ शकते की नाही, तुझ्या मनात असेल. आणि माझी तर खूप इच्छा जबरदस्त आहे, परंतु मला जर न्यायचं असेल तर माझा पाय 1-2 महिन्यामध्ये ठीक झालाच पाहिजे असं मी परमेश्वराजवळ प्रार्थना केली. पडल्या क्षणी मला फक्त तीच आठवण आली आणि खरंच मी एका महिन्यामध्ये तंदुरुस्त झाले माझ्या पायाने. आणि आजपर्यंत मी एकही दिवशी गाडीमध्ये न बसता पूर्ण पदयात्रा पायी केलेली आहे. खूप म्हणजे त्रास होतो, परंतु एक पाऊल उचलताना मला परमेश्वराची आठवण येते. हे परमेश्वरा, मला अडथळा आणू नको. माझं ध्येय, माझं जे स्वप्न आहे ते माझं स्वप्न पूर्ण कर. माझ्या जीवनामध्ये असेच काही निवडक असे मी स्वप्न निवडलेले की मला परमेश्वर भेटला पाहिजे. आपण आपला परमेश्वर एवढा थोर आहे की आपण किंचित आहोत. इतकं ज्ञान हे महानुभाव पंथाचा अथांग आहे, एखाद्या समुद्राच्या पाण्यासारखं. तर त्याचा एक बिंदू सुद्धा आपण नाही आहोत. अभ्यास एवढा करायला आहे की आपलं आयुष्य त्याच्या पुढे काहीच पुरणार नाही. आपल्याला 7 जन्म जरी घेतले तरी आपल्या महानुभाव पंथाचा अभ्यास आपण पूर्ण करू शकणार नाही. आपण तर निव्वळ आपल्या अंगणवाडीतल्या बालकापेक्षा आपण कमी आहोत त्या अभ्यासामध्ये. म्हणून माझं असं म्हणणं आहे की माझ्या सर्व बांधवांनी आपण फक्त हे असे यात्रा कार्यक्रम करून थांबू नये. आपण आपल्या जीवनामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण आपल्या धर्माचा अभ्यास करायला पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये लीळाचरित्र हा ग्रंथ असायला पाहिजे. आपण एखादी गोष्ट आपल्या व्यवहारातली कमी करायची. आमच्या महिला भगिनींनी एखाद्या आता संक्रांती आली, संक्रांतीला साडी आपण 500-600ची घेतो. आपल्या 500-600चा एक लीळाचरित्र ग्रंथ घेतला तर आपल्या घरामध्ये म्हणजे खूप चांगलं होईल. जे नाथपंथी लोक असतात बघा, त्यांनी घरामध्ये ज्ञानेश्वरी ठेवतात. मग आपण का म्हणून आपल्या घरामध्ये आपल्या धर्माचा ग्रंथ ठेवू नये? म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, कारण आपण घरामध्ये आपला ग्रंथ, आपलं पुस्तक धर्माचे जर वाचत गेलो तर निश्चितच त्याचे चांगले संस्कार आपल्या मुलांवर होतात. आपण वाचायला दिसलो की आपली मुलं पण वाचायला बसतील. आपण बघा, आपण टीव्ही पाहू लागलो की मुलांना त्यांना तेवढी संधी मिळते. म्हणून आपण मोबाईल, टीव्ही यांचा वापर कमीत कमी करता फक्त धार्मिक कार्यक्रम बघण्यासाठी आपण करू शकतो, परंतु आपण वाचनाची थोडीशी आवड निर्माण करा, थोडासा अभ्यास करा, थोडंसं वाचन करा. म्हणजे निश्चितच आपल्याला आपली जी ब्रह्मविद्या आपल्याला माऊली आहे तर तिथपर्यंत आपण आपल्या पुस्तकांच्या माध्यमातून, आपल्या गुरूंच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. तर आपण आपल्या जीवनासाठी एवढे कष्ट करतो, रात्रंदिवस आमच्या महिला भगिनी आणि सर्व पुरुष वर्ग सुद्धा खूप कष्ट आपण आपल्या संसारामध्ये, प्रपंचामध्ये करीत असतो. आणि माझं तर असं म्हणणं आहे की आपण एवढा प्रपंच करून शेवटी आपलं काय साध्य होते? आपल्याला कोण विचारतंय? आपले मुलं बाळ सुना. आपल्याला बघा आज किती म्हणजे बेकार कंडिशन झालेली आहे. स्वतःच्या आई वडील प्रत्येकाला जड झाले आहेत. आणि एवढे कष्ट जर आपण आपल्या जीवनाचं सार्थक करून, अनुसरण करून आपण परमेश्वरासाठी जर एवढे कष्ट लावले तर ते किती लेखी लागतील. आपण एवढे दिवसभर काम करून आपलं काहीच नाव होणार नाही, आपल्याला काहीच मिळणार नाही. ती फक्त माया आहे, मोह आहे आणि ते आपल्याला आपल्या साध्यापर्यंत नेऊ शकत नाही. आपल्याला फक्त आपला देव, आपल्याला फक्त देव भेटावा एवढीच मनामध्ये एक इच्छा ठेवावी. आपण जेव्हा परमेश्वराला नमन करीत असतो, वंदन करीत असतो, तेव्हा फक्त आपण एवढंच मागितलं पाहिजे की देव माझा आणि मी देवाचा. आपण नेहमी परमेश्वराच्या पाया पडताना आपली लिस्टच असते, यादीच असते मनामध्ये. माझं हे होऊ दे, माझं ते होऊ दे, माझं असं होऊ दे, माझं तसं होऊ दे. पण ते काही
काहीच मागायची गरज नाही, तो सर्वज्ञ आहे. आपल्या सर्वांच्या मनातल्या इच्छा, आपल्या मनातले दुःख, आपले संकट, आपण आपले सर्व तो जाणत असतो. म्हणून फक्त आपल्याला देवाजवळ आपलं प्रेम मागायचं आहे आणि देवाचा सहवास, सत्संग, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मागायच्या आहेत. आणि माझी सर्वांना अशी विनंती आहे की प्रत्येक गावागावातून जसे इतर पंथीयांचे लोकांचे कार्यक्रम असतात, त्यांचे हे असतात, तसं प्रत्येक गावामध्ये आपला सुद्धा एक सत्संग व्हायला पाहिजे. त्या सत्संगामध्ये दर रविवारी असो किंवा शुक्रवारी असो, कोणत्याही वारी सायंकाळी जरी ठेवला तरी चालेल, कारण हे सगळं आपला शेतकरी बांधवांचा वर्ग आहे. तर सर्वांना दिवसभर वेळ नसतो, परंतु संध्याकाळी 1 तास फक्त 1, 2 किंवा 4 लीळाचं जर आपण चर्चा केली, मंथन केलं, तर आपल्या ज्ञानाला उजाळा मिळतो. आपण खूप वेळेस लीळा ऐकतो, परंतु आपण त्या विसरून जात असतो. त्याची वारंवार जर उजळणी होत गेली तर ते आपल्याला निश्चित लक्षात राहतील आणि स्मरण करत असताना आपल्याला त्या लीळा आठवतील. आता आपण एवढ्या कार्यक्रमातून एवढ्या लीळा ऐकतो, एवढे प्रसंग आपण पाहतो, परंतु आपल्याला आता उभं टाकून विचारलं प्रत्येकाला सांगा 1-2 लीळा, तर आपल्याला सांगता येत नाही. म्हणून तसं व्हायला नको. आपल्याला आपल्या स्वामीजींचं चरित्र, त्यांच्या लीळा आपल्याला आठवायला पाहिजे. आणि सर्वांना माझी परत आणखी एक विनंती आहे की कोणीच मिश्र भक्ती करू नये. आपल्या जीवनामध्ये आपण एकनिष्ठ राहिलं पाहिजे. पतिव्रतेचा धर्म आहे आपला. पतिव्रता जशी भगिनी जशी एक पतिव्रतेचं धोरण अवलंबले, त्याप्रमाणे आपला हा पंथ आहे, आपण तो वारसा स्वीकारलेला आहे. म्हणून आपण कोणत्याही इतर धर्मांच्या देवी देवतांचं पूजन न करता फक्त एकमेव परमेश्वरालाच मानलं पाहिजे. आणि तोच परमेश्वर, इतर देवी देवता सगळ्या फांद्या आहेत, त्या फक्त आपल्याला तात्पुरत्या स्वरूपाचं सुख देतात, आनंद देतात, आपल्या समस्या सोडवतात. आणि आपल्याला शेवटपर्यंत मोक्षापर्यंत जायचं असेल तर आपल्याला मुळाला पकडावं लागेल, आणि ते मूळ म्हणजे आपला परमेश्वर आहे. माझ्या जीवनामध्ये माझं एक उदाहरण सांगते. महालक्ष्म्याचं आपल्या त्या दिवशी कोणाच्या तरी याच्यामध्ये प्रवचनात निघालं होतं. आमच्या घरी पण पूर्वी नव्हत्या महालक्ष्म्या, परंतु जेव्हा घर बांधलं तेव्हा म्हणजे मी पण खूप आज्ञानी होते. असं कोणीतरी पाहुणे ते म्हणले की आता घर बांधला, आता महालक्ष्म्या मांडा, तर दिल्या मग आईकडून महालक्ष्मी. आमच्या भोसले गल्लीमध्ये अजून बऱ्याच घरी महालक्ष्म्या मांडतात, परंतु मला तर असं वाटतं की त्या सर्वांनी बंद करायला पाहिजे. काहीच होत नाही. मनामध्ये आपण एवढे भित्री आहोत की आपल्याला आपल्या मनाचीच भीती वाटते. मला सुद्धा मी असं ठरवलं मग की आता आपण सुद्धा महालक्ष्मी बंद करायच्या, वारंवार असं ऐकण्यात आल्यामुळे. आणि जेव्हा जसं महालक्ष्मीचे दिवस जवळ येऊ लागले तसं माझ्या मनामध्ये भीती निर्माण होऊ लागली. असं होते, मग तसं होते, शेवटी समाजात सगळे लोक चर्चा करतात, परंतु मी माझ्या मनाचा एवढा ठाम निश्चय केला की काही जरी झालं तरी आपण महालक्ष्म्या मांडायच्या नाही. महालक्ष्म्या 2 दिवसावर आल्या, मला स्वप्न पडायला लागले. महालक्ष्म्या माझ्या स्वप्नामध्ये यायला, मला असं उभं टाकून म्हणाल्या मला तुझ्या घरी येऊ दे, असं मला बोलायला दिसायला की मला यायचंय तुझ्या घरी. मग मी म्हणाले नाही, मी आता ठरवलंय की मला आता काहीच करायचं नाही, मी महालक्ष्म्या मांडणार नाही. त्या म्हणाल्या तर तू काहीच करू नको, आम्ही फक्त येतो तुझ्या घरी आणि उभं टाकतो आणि जातो. मला मग इतकी भीती वाटायला लागली. दुसऱ्या दिवशी मी मंदिरात गेले, बाबांना विचारलं, बाबा असे मला स्वप्न पडायला लागले, काय करू? तर बाबा म्हणले काही ताई, तुमच्या मनाची भीती असते ती, तुम्ही तुमचा दृढ निश्चय असेल तर तुम्ही तुमच्या मनाला असं पक्का निर्धार करा आणि अजिबात विचार सोडून द्या, आणि जितकं भीती वाटेल तेवढं स्मरण जास्त करा. आणि मी तसंच केलं. 3 वाजता उठून मी स्मरण करायला लागली. दररोज मी सकाळी 3:30 किंवा फार तर 4 वाजता उठते, 1 तास स्मरण करते, 5 वाजता योगाच्या वर्गाला जाते, महिलांचा निःशुल्क योग वर्ग घेते आणि नंतर लगेच मंदिरामध्ये जाते. पायी सगळ्या महिला आमच्या साईबाबापर्यंत, गजानन बाबापर्यंत फिरायला जातात. परंतु मी ठरवलं की आपण रोज मंदिरामध्ये जायचं, कारण आपल्याला पदयात्रेला जायचंय ना, मग आपल्याला पायी चालण्याचा सराव पाहिजे. म्हणून 1.5 वर्ष झालं मी दररोज डेली मंदिरामध्ये जाते. तर तसं मग त्या महालक्ष्म्याचं बघा, मग महालक्ष्म्याचे असेच मला स्वप्न पडायला लागले
लागले, परंतु मी म्हटलं नाही, आपल्याला महालक्ष्म्या मांडायच्याच नाही. आणि तसं ठरवलं मी. आणि महालक्ष्म्याच्या दिवशी डब्यातल्या महालक्ष्म्या काढल्या आणि त्या महालक्ष्म्याची पूजा वगैरे काहीच केली नाही. तशाच महालक्ष्म्या घेतल्या आणि शेतामध्ये जाऊन त्यांचं विसर्जन करून टाकलं. अशा प्रकारे मी माझ्या घरातला म्हणजे माझं थोडंसं मिश्र भक्तीचं स्वरूप होतं. मी स्वतःपासून सुरुवात केली आणि माझ्या सोबत 1-2 कुटुंबियांना सुद्धा महालक्ष्म्या बंद करायला लावल्या. आमच्या कॉलनीमध्ये चव्हाण म्हणून एक राहतात, त्यांना मी माझ्या शाळेच्या आमच्या वाहनामध्ये घेऊन त्यांच्या लक्ष्म्या त्यांच्या शेतामध्ये विसर्जन करून टाकलं. अशा प्रकारे मी माझ्या पद्धतीनं थोडंफार म्हणजे धर्माचं कार्य करण्याचा प्रयत्न करत असते. आणि सर्वांनी अशा प्रकारे महिलांनी सगळ्यांनी आपण आपला धर्माचा प्रचार प्रसार कसा करायचा आणि स्वामीजीच्या आदर्शांचं आचरण कसं करायचं, तर हे सगळं आपण आपल्या पद्धतीनं करायला पाहिजे. तर लीळांचं स्मरण आणि रोज आपण महिलांनी आपण शेजारी पाजारी अशा गप्पा मारत बसतो, तर त्यावेळेला पारावर बसतात बघा, आमचे पुरुष बसतात पारावर. तर त्यावेळेला आपण इतर गप्पा न करता एक लीळा जर दररोज आपण सांगत गेलो एकमेकांना, तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्याचा निश्चित लाभ होईल आणि आपली ईश्वराकडे जाण्याची जी वाटचाल आहे ती निश्चित पूर्णत्वास येईल. दंडवत प्रणाम. धन्यवाद ताईसाठी एकदा आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. खूप सुंदर अनुभव या ठिकाणी ताईंनी कथन केला. कसं राहिलं पाहिजे, कसं देवधर्म केला पाहिजे, नामस्मरण कसं केलं पाहिजे किंवा एकनिष्ठ कसं राहिलं पाहिजे, खरोखर खूप सुंदर या ठिकाणी त्यांनी सांगितलं. पण ताई सांगता सांगता एक गोष्ट बोलून गेल्या, ती आपण मनात धरून बसा. अन्य लोक म्हणतात की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव, आपण नाही. दुसरी गोष्ट की गुरुला जर आपण परमेश्वर, त्यांची भावना उत्तम आहे, आलं का लक्षात, त्यांची गुरुवर श्रद्धा आहे म्हणून त्यांच्या मुखातून शब्द निघून गेले की गुरुला परमेश्वर मानलं पाहिजे. पण आपल्या मानव पंथामध्ये गुरु कितीही मोठा असला तरी सुद्धा देवाने सांगितलं, बाई परमप्रीती कीजे परी विशिष्ट बुद्धी न कीजे. म्हणजे आपण परमेश्वराची भावना ठेवू नये. वास्तविक त्यांची तेवढी आवडी आहे साधू बद्दल गुरु बद्दल म्हणण्याचा उद्देश कदाचित नसेलही त्यांचा, परंतु गुरु तो गुरु आणि गुरु म्हणजे जीव आणि परमेश्वर तो देव आहे. असो, ताईंसाठी एकदा आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. या ठिकाणी बॅनर आपण जे अनेक तीर्थस्थानांचे